नमस्कार मित्रांनो, कुणाल राणे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा विषय आहे इलेक्ट्रॉनिक पेमेंट, ई चलान पेमेंट ऑफ अ ट्रॅफिक व्हायोलेशन. म्हणजे ट्रॅफिक व्हायोलेशन केल्यानंतर आता मुंबई पोलीस तुम्हाला ई चलान देतात आणि ते ई चलान तुम्हाला जाऊन पेमेंट करावं लागतं. म्हणजे जर तुम्हाला एखादा ट्रॅफिक जम्प करताना किंवा हेल्मेट घातलं नसेल तर पकडलं असेल तर आता तुम्हाला त्यांना काही पैसे द्यावे लागत नाहीत. आपल्याला जे काही गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत त्याच्यासाठी एक ई चलान जनरेट होतं आणि त्या ई चलानचं पेमेंट तुम्हाला करावं लागतं. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ई चलान कोणत्या परिस्थितीमध्ये जनरेट होणार आहे आणि त्याचं पेमेंट कसं करायचं आहे. तर बघत राहा. ई चलान दोन प्रकारे जनरेट होतील. एक तर जर तुम्हाला हवालदाराने किंवा ट्रॅफिक पोलिसने मुंबईमध्ये पकडलं एखादा सिग्नल जम्प करताना, रॅश ड्रायव्हिंग करताना किंवा हेल्मेट जर तुम्ही घातलं नसेल किंवा कोणताही ट्रॅफिकचा रूल जर तुम्ही पाळला नसेल आणि जर तुम्हाला पकडलं तर त्या ठिकाणी ई चलान जनरेट केलं जाईल. तुमच्याकडून पैसे घेतले जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट किंवा दुसऱ्या पद्धतीने आता मुंबईवर काही विशिष्ट ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत सिग्नल्सवर. जर त्या CCTVमध्ये जर तुम्ही कॅप्चर झालात एखादा सिग्नल जम्प करताना किंवा रॅश ड्रायव्हिंग करताना तर तुमचा नंबर कॅप्चर केला जाईल आणि त्या नंबरवरती ऑनलाईन एक ई चलान जनरेट केलं जाईल. म्हणजे ही झाली दुसरी पद्धत. आता मुंबई पोलिसांनी ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून ट्रॅफिक व्हायोलेशन ई चलान पेमेंट करून एक वेबसाईट जनरेट केलेली आहे आणि त्या वेबसाईटला लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला ई चलानचं पेमेंट करू शकाल. तर व्हिडिओच्या दुसऱ्या भागात मी त्याची पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. कोणती वेबसाईट आहे, तिथे कशी आपली माहिती भरायची. तर दुसऱ्या भागामध्ये ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हा इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया मुंबई पोलीसच्या कोणत्या वेबसाईटवर आपल्याला ही सगळी माहिती मिळेल. तर मी क्रोम ओपन केलं आहे. ही वेबसाईट आहे मुंबई पोलीस .in.net. ह्या वेबसाईटवरती होम पेजवरतीच तुम्हाला ट्रॅफिक व्हायोलेशन ई चलान पेमेंटची स्क्रीन दिसेल. बाकीची सगळी माहिती या वेबसाईटवरती अवेलेबल आहेच, जी मी तुम्हाला पहिलं सांगितलंच आहे त्याच्याबद्दल. तर इथे जर तुमच्याकडे चलान नंबर असेल तर चलान नंबर इथे टाईप करा. जर चलान नंबर नसेल, तुम्हाला आठवत नसेल तर व्हेकल नंबर टाईप करा. मी आता माझा व्हेकल नंबर टाईप करतो, इथे सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर प्लीज कन्फर्म द मोबाईल नंबर टू सेंड अ OTP. तर आपल्याला आपला मोबाईल नंबर इथे टाकावा लागेल. त्याच्यावरती आपल्याला एक वन टाईम पासवर्ड मिळेल. तर मी माझा मोबाईल नंबर पण इथे टाईप करतो. ओके. आता एक OTP मला पाठवला जाईल. आता हा OTP मला मिळाला आहे 609862. 609862 हा जो मला मिळाला आहे OTP 609862. आणि आता मी ओके करतो. ओके केल्यानंतर जी काही माझी माहिती असेल, आता मी कोणतंही ट्रॅफिक व्हायोलेशन केलेलं नसल्या कारणामुळे माझं चलान अजून काही जनरेट झालेलं नाही आहे. पण समजा तुम्हाला जर ट्रॅफिक पोलिसने पकडलं असेल रस्त्यावरती सिग्नल जंपला किंवा हेल्मेट वेअर केलं नसेल, तेव्हा एक चलान जनरेट झालं असेल, त्या चलानची इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या स्क्रीनवर मिळेल. किंवा जर CCTVच्या फुटेजमध्ये एखाद्या सिग्नल जम्प करताना जर तुम्हाला कॅप्चर केलं असेल तर पण त्यावेळी तुम्हाला पकडलं नसेल तिकडे, तर त्या पण इन्फॉर्मेशन किंवा ते पण पर्टिक्युलर व्हायोलेशन या स्क्रीनवरती अवेलेबल होईल. म्हणजे दोन्ही, जर तुम्हाला ट्रॅफिक पोलिसने पकडलं ते पण इथे कॅप्चर होईल आणि जे तुम्ही सिग्नल जम्प करता आणि CCTVमध्ये कॅप्चर होता ते पण ई चलान ह्या स्क्रीनवर तुम्हाला मिळतील. आणि तिथे तुम्हाला पेमेंटचं पण ऑप्शन राहील, किती फीज आहे, त्याच्यानंतर डाउनलोड रिसिप्ट, पे पण ऑप्शन इथे दिसते आहे. तर हे सगळं आता ऑनलाईन झालेलं आहे, त्यामुळे हे तुम्ही जाऊन चेक करू शकता तुमचा व्हेकल नंबर टाकून काही चलन जनरेट अजून तुमच्या नावावरती झालेलं आहे किंवा नाही. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब